एक महत्त्वाची बातमी पाहूयात. ठाण्यातील बाळकुंभमध्ये उभारणार आहेत अॅमेझॉनचा डेटा सेंटर. 47,000 कोटीच्या प्रकल्पाला दररोज 12 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा. मात्र याच प्रकल्पाचा भार ठाणेकरांच्या मूलभूत सुविधांवर पडणार का, असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. मी सध्या उभा आहे ठाण्यातील बाळकुंभ परिसरामध्ये. या ठिकाणी AI डेटा सेंटर जे आहे त्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. आपण जर बघितलं तर ठाण्यातील हा जो बाळकुंभ परिसर आहे, या परिसरामध्ये जवळपास 53 ते 54 एकर परिसरामध्ये हा जो डेटा सेंटर जो आहे त्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. जवळपास 47,000 कोटी रुपये इतके खर्च जे आहे ते या डेटा सेंटर मध्ये केले जाणार आहेत. त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला, म्हणजे याचा अर्थ काय. तर त्यांनी सांगितलं एक प्रकारचा एसी. तर एसी म्हणजे काय, तर तुम्ही हा प्रकल्प थंड करण्यासाठी आतमध्ये थंड तयार होईल आणि बाहेर त्याची उष्णता तयार होईल. म्हणजे एक प्रकारे एक उष्णतेची आयलंड इथे तयार होणार आहे. गेल्या वर्षी ठाण्यामध्ये जवळपास 42 डिग्री टेम्परेचर एवढं टेम्परेचर राईज झालं होतं आणि या प्रकल्पाची जर उष्णता वाढली तर फक्त बाळकुंभ, ढोकाळी, कोळशेत या भागात मर्यादित न राहता संपूर्ण ठाण्याला याची परिणाम भोगावे लागणार आहेत. तर पहिली तर आम्ही आयुक्तांना हे क्लिअर केलेलं, तिकडे अमेझॉनची लोक पण आलेली, आम्ही हे क्लिअर केलं की आम्ही डेटा सेंटरच्या विरोधात नाहीये, पण आम्ही या लोकेशनच्या सिलेक्शनच्या विरोधात आहे. याचं अमेझॉनचं असं हिस्ट्री आहे की त्यांनी फॉरेनला जे पाण्याचे कमिटमेंट्स दिलेले गव्हर्नमेंट्सला ते व्हायलेशन्स केलेले. रिसेंटली ऑरिगॉन मध्ये 22.5 मिलियनचं त्यांना फाईन केलं गेलेलं, सेटलमेंट भरायला लागलेले व्हायलेशन्स करायला, जे त्यांची कमिटमेंट होती त्याला. तर ते ठाण्यात येताना हे सगळं कम्प्लाय करणार आहे याची पण काय गॅरंटी आहे. त्यांचा जो हा EIA रिपोर्ट आहे याच्यामध्येच त्यांची वॉटर रिक्वायरमेंट फार हाय सांगितलेली आहे. तर आम्ही त्यांना जेव्हा याच्यावरती पण प्रश्न विचारले त्याची ते उत्तरं देऊ नाही शकले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.